नमस्कार. शिकवणारे शिक्षक बदलले किंवा वेगळे क्लास लावले तरी सुद्धा मुलांना गणित आवडत नाही. मुलांना गणिताची भीतीच वाटते आणि गणितामध्ये पर्यायाने मार्क कमी येतात. हेच जर तुमचे सुद्धा प्रश्न असतील तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओतून तुम्हाला मिळेल. माझ्या असं लक्षात आलं की बरेच पालक असं म्हणतात की मुलांना गणित आवडत नाहीये. म्हणजे त्याच मुलाला 5वीत आवडत नव्हतं, 6वीत आवडत नव्हतं आणि त्याच पद्धतीने त्याला 9वीत सुद्धा गणित अवघडच जातंय. तर याचं मूळ कारण काय? समजा 9वीत एखादा शिक्षक जरी चांगलं शिकवत असेल तरी सुद्धा या पाठ्यपुस्तकांची निर्मिती, माझ्याकडे 5वी पासून 10वी पर्यंतची सगळी पुस्तकं आहेत. माझं बीएड हे 2023 मध्ये पूर्ण झालेलं आहे आणि तेव्हा या गोष्टीची कल्पना आली होती की जेव्हा आपण शिकवायला सुरुवात करू, एखाद्या शाळेवरती जाऊ, तेव्हा या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी सोल्युशन काढावं लागणार. तर अडचण अशी होते की ही जी पाठ्यपुस्तकं आहेत त्याची निर्मितीच मुळात एका एका टप्प्याने केलेली असते. म्हणजे 5वी मध्ये तुम्ही जे शिकता ते घेऊनच तुम्हाला 6वी मध्ये जायचं असतं. त्या ज्ञानाचा उपयोग 6वीत गणित शिकताना होणार आहे आणि तेच पुढे तसंच कंटिन्यू होत असतं. म्हणजे आता पालकांना जर सांगायचं झालं तर बरीच अशी लोक आहेत, तुम्ही या गोष्टीशी रिलेट करू शकता की आपली शाळा जी सुटली, काही पालकांची, आता ग्रामीण भागात असल्यामुळे मी जेव्हा पालकांशी बोलते तेव्हा ते म्हणतात की आम्हाला नाही समजत, आम्ही शिकलेलो नाहीये तर आम्हाला मुलांचा अभ्यास घेता येत नाहीये. तर बऱ्याच जणांची शाळा ही इंग्रजी आणि गणित या 2 विषयांमुळे सुटलेली आहे. हे आपण या गोष्टीशी सहमत असाल. तर गणिताविषयी आपण बोलतोय. होतं काय की 5वी मध्ये जे शिकलेलं असतं त्याच्या एक लेवल पुढचं तुम्हाला 6वीत गणित शिकायचं असतं, त्याच्या एक लेवल पुढचं 7वीत आणि अशा पद्धतीने. आता एक साधं उदाहरण घेते की 8वी मध्ये तुम्हाला मुलांना बहुपदीचा भागाकार हा घटक शिकायचा आहे. तर त्याची पूर्वतयारी ही कुठेतरी 6वी आणि 7वी मध्ये झालेली असते. तिथे तुम्हाला भागाकार शिकायचा आहे बहुपदींचा. तिथे एक्स आहे, वाय आहे, ह्या गोष्टी आहेत, चल आहेत आणि त्याच्यासाठी मूळ काय पाहिजे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे तर मुलांना आलं पाहिजे. त्यानंतर चिन्हांचे नियम असतात ते मुलांना आले पाहिजेत. आता 8वीत एखादे शिक्षक शिकवतायत तर ते हे सगळं त्यांना 6वी 7वीत झालेलं आहे हे गृहीत धरून पुढचं शिकवायचं असतं. बरं, एखादा शिक्षक त्या गोष्टीसाठी जे 6वी 7वीत झालेलं आहे त्याच्यासाठी एखादा तास देईल सुद्धा, परंतु होतं काय की त्याची तेवढी जी उजळणी आहे, तेवढा जो सराव आहे तो करून घेतला जाऊ शकत नाही 8वीत शिकत असताना, कारण 8वीत पूर्ण पुढचं शिकवायचं आहे. बरोबर? म्हणजे काय, ज्या पद्धतीने चिन्हांचे नियम आहेत तर ते 6वी 7वीत त्याचा जो सराव करून घेतला जातो तो 8वीत विद्यार्थी गेल्यानंतर तितकासा सराव करून घेणं शक्य होत नाही. आता जर ठराविक मुलं स्वतः जर त्या गोष्टीची तयारी करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु मग त्या गोष्टीसाठी थोड्याशा मर्यादा येतात. आणि याचबरोबर अशा अनेक प्रकरणांचं आपल्याला सांगता येईल. प्रत्येक प्रकरण त्याच पद्धतीने पुढे जात असतं. 5वी मध्ये जी मुलं बीजगणिताची पूर्वतयारी नावाचं एक प्रकरण अभ्यास करतात तीच मुलं 9वीत गेल्यानंतर गणिताचे 2 भाग पडतात, बीजगणित आणि भूमिती, आणि बीजगणिताचा एक वेगळं पुस्तक ते 9वी मध्ये अभ्यास करतात आणि त्याचा पेपर देतात. या पद्धतीने जर प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन सुद्धा असणार आहे. हे गणितच आपल्याला शिकवतं आणि यासाठी मी काय करणार आहे, माझ्याकडे इयत्ता 5वी ते 10वी ची सर्व पुस्तकं आहेत. ही माझी वैयक्तिक पुस्तकं आहेत जी नेहमी माझ्या सोबतच असतात, माझ्याकडे असतात. बीएडला असताना मी त्यांचा संग्रह करून ठेवलेला आहे. त्यानंतर मी ठराविक वर्गांचे छोट्या नोट्स बनवल्या आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये काय महत्वाचं आहे जे पुढच्या वर्गांसाठी लागतं, अशा पद्धतीने. तर काय करूयात, मी दररोज एक व्हिडिओ टाकत जाईन. मुलं 5 वाजेपर्यंत शाळेतून येतात, 5 वाजता व्हिडिओ अपलोड करत जाईल. तो व्हिडिओ दुसऱ्या दिवसाच्या 5 वाजेपर्यंत मुलांनी बघावा आणि त्यामध्ये जे काही करायला सांगितलेला अभ्यास आहे तो मुलांनी पूर्ण करावा, एवढंच अपेक्षित आहे. पालकांनी फक्त मुलांना 100-200 पानी वही सेपरेट, जे मी हे युट्यूबच्या माध्यमातून लेक्चर घेईल त्याच्यासाठी द्यायची आहे. आणि तुम्हाला जसा टाईम, आता मी हा व्हिडिओ
रात्रीचे 10 वाजता शूट करते, परंतु म्हणजे मी माझ्या वेळेनुसार व्हिडिओ शूट करून अपलोड करू शकते. बस फक्त पालकांनी एक सहकार्य करावं. मी रेग्युलर 5 वाजता व्हिडिओ अपलोड करेल संध्याकाळी. तो व्हिडिओ दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत तुमच्या मुलाने मुलीने बघावा. त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्यांनी वहीमध्ये पूर्ण कराव्यात. त्याचबरोबर या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप करून घेईल या गोष्टी. याचबरोबर मी ज्या शाळेमध्ये सध्या शिकवत आहे तिथे मी आठवड्यातून 1 किंवा 2 आठवड्यातून 1 अशी टेस्ट सुद्धा घेईल, जेणेकरून आपल्याला समजेल की आपण जे काही युट्यूबच्या माध्यमातून रेग्युलर व्हिडिओ टाकतोय, ज्या पद्धतीने मुलांचा अभ्यास घेतोय, गणित पक्क करण्यासाठी जे काही आपण सुरू केलंय त्याचा काय परिणाम दिसतोय हे आपण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एखादी टेस्ट शनिवारी वगैरे अशी घेऊ शकतो, ज्याचे मार्क तुम्हाला सुद्धा बघता येतील. अशा पद्धतीने फक्त एकच सहकार्य हवंय की मुलांना तुम्ही तेवढा वेळ मोबाईल उपलब्ध करून द्यावा. अगदी व्हिडिओ आपला 5 मिनिटाचा आहे, 10 मिनिटाचा आहे, जो काही वेळ असेल तो. फक्त मुलांकडे लक्ष ठेवावं पालकांनी की मुलं मोबाईल घेऊन नक्की अभ्यासच करतायत का, ही एक गोष्ट. आणि दुसरं की मुलांना तुम्ही 200 पानी एक वही उपलब्ध करून द्या. इथून पुढच्या गोष्टी मुलांसाठी असतील त्याचा मी व्हिडिओ अपलोड करेल. विद्यार्थ्यांना अगदी गणितातल्या लहान लहान गोष्टींपासून शिकवायला मला नक्की आवडेल. तुम्हीही सहकार्य करा आणि नक्कीच आपण बघूयात की कसा रिझल्ट दिसतोय, कशा पद्धतीने गोष्टी वर्क होत आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोज बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.